आता काय झालं बघा, म्हणजे डीमॅट अकाउंट एकीकडे आपल्याला वाढलेले दिसत आहे, 12 कोटीचा टप्पा क्रॉस केला आहे. पण जर का ऑपरेटिव्ह डीमॅट अकाउंट बघितले हो. तर त्याची संख्या फक्त 3.5 कोटी आहे. हो. म्हणजे हे पहिलं ऑपरेटिव्ह डीमॅट अकाउंट वाढण्याची गरज आहे. तरुण पिढीकडे येऊया. हो. जेनझी हे डेफिनेटली सक्षम आहेत, तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहेत, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट थोडी हॅफाजार्ड मानाने येते असं वाटतं. त्याचं कारण म्हणजे हो. ते डायरेक्टली 4थ्या किंवा 5व्या पायरीवर उडी मारत आहेत. त्यांनी स्टेप बाय स्टेप जाण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या आधी त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. ॲसेट अलोकेशन करणं अतिशय गरजेचं आहे. प्रोडक्ट समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. टॅक्सेशन बऱ्याच लोकांना माहिती नसतं, ते समजावून घेणं आवश्यक आहे. हर्ड मेंटॅलिटी टाळली पाहिजे. सोशल मीडियावर व्हॉट्सॲप किंवा यूट्यूबवर काही टिप्स आल्या म्हणून त्याच्या मागे धावणं टाळलं पाहिजे. आणि पोर्टफोलिओ रिव्ह्यू, हे बरेचसे लोक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना दिसत नाहीत, तर तो दर 6 महिन्यांनी एकदा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ट्रेडिंग न करता हो. इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याचं लॉंगिटिव्हिटी म्हणजे त्याला आपण म्हणतो स्पॅन, दीर्घकाळासाठी केली पाहिजे. बरोबर आहे. याचं अतिशय छोटंसं उदाहरण म्हणजे निश्चित. HDFC फ्लेक्झिकॅप हा एक एक्झाम्पल आहे, हे रेकमेंडेशन नाही. बरोबर आहे. आता 28 वर्षामध्ये सिन्स इन्सेप्शन त्यांनी साधारणपणे 19 ते 20% परतावा दिलेला आहे. बरोबर आहे. पण ह्या 28 वर्षामध्ये जर का तुम्ही बेस्ट 40 डे 40 दिवस जर का नसाल तर तुमचं रिटर्न 19%वरनं 5%वर हो, खाली होऊ शकतं. ऑलमोस्ट तुम्ही बरोबर. 14-15% रिटर्न लॉस करता. बरोबर. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी अतिशय आवश्यक आहे. दीर्घकालीन दृष्टी आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही गुंतवणूक केलीत तर मला असं वाटतं ती चांगली ठरेल. आणि जर का आपल्याला नॉलेज नसेल किंवा आपल्याला वेळ नसेल तर तुम्ही ही गोष्ट जे प्रोफेशनल फंड मॅनेजर आहेत म्युच्युअल फंडसारखे हो, खरंच आहे. त्यांच्यावर सोपवा. आणि SIPने आणि दीर्घकाळ जर का तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला याचा निश्चित फायदा मिळेल. शेअर मार्केटकडे निश्चित आलं पाहिजे, पण एकूण पोर्टफोलिओच्या 5% जर का तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते मला असं वाटतं जास्त योग्य राहण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. स्वप्नील,